गवत कापताना चमकणारी वस्तू दिसली. उत्सुकतेपोटी माती बाजूला केली आणि पुढच्या क्षणी जे समोर आलं ते पाहून तिचंच नाही तर संपूर्ण गावचे डोळे विस्फारले. शेतात काम करत असताना अचानक नशिबाची दारं उघडतील अशी कल्पनाही त्या महिला मजुरानं केली नव्हती. नेहमीप्रमाणे ती गवत कापण्यात मग्न होती, मात्र काम करताना तिची नजर मातीतून बाहेर डोकावणाऱ्या एका चमकदार धातूच्या तुकड्यावर पडली. सुरुवातीला तिला तो एखादा साधा लोखंडी तुकडा असावा असंच वाटलं, पण कुतूहलानं तिनं त्या ठिकाणी हातानेच माती बाजूला करायला सुरुवात केली. जसं जसं माती निघत गेली तसं तसं काहीतरी मोठं दडलं असल्याची जाणीव होऊ लागली. काही वेळातच तिच्या हातात असे दागिने लागले की तिनं तत्काळ इतर मजुरांनाही बोलावलं. त्यानंतर जे समोर आलं त्याची चर्चा काही क्षणातच संपूर्ण गावभर पसरली. 24 जून रोजी तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील एका सुमारे 6 एकराच्या शेतात ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. गावकऱ्यांच्या माहितीनुसार त्या ठिकाणाहून जवळपास 50 तोळ्यांच्या आसपास सोन्याचे दागिने मिळाले असल्याचा दावा केला जातोय. मात्र प्रशासन किंवा अधिकाऱ्यांनी अद्याप किती सोनं मिळालं किंवा त्याची किंमत किती आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये. या घटनेनंतर शेतातील आनंद फार काळ टिकला नाही, कारण काही वेळातच या सोन्यावर नेमका अधिकार कोणाचा यावरून मोठा वाद निर्माण झाला. ज्या शेतात दागिने सापडले त्या शेताच्या सध्याच्या मालकाकडे ते जमा करण्यात आल्याचं गावातील लोक सांगत आहेत. मात्र त्यानंतर या प्रकरणानं अनपेक्षित वळण घेतलं, कारण या जमिनीच्या पूर्वीच्या मालकाच्या मुलानं थेट पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्याचा दावा असा आहे की ही जमीन काही काळापूर्वीपर्यंत त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची होती, त्यामुळे त्या जमिनीत सापडलेल्या संपत्तीवर त्यांचाही हक्क असल्याचं त्यानं म्हटलंय. शिवाय सोने सापडल्याची माहितीही आपल्यापासून लपवण्यात आली आणि सध्याच्या मालकासह काही जणांनी ते आपापसात वाटून घेतल्याचा आरोपही त्यानं केला. या तक्रारीनंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केलाय. हे दागिने नेमके किती जुने आहेत, ते त्या ठिकाणी कसे आले आणि कोणत्या त्यावर कायदेशीर हक्क कोणाचा ठरतो याचा शोध आता तपास यंत्रणा घेत आहे. चेन्नारा ओपेट मंडलमधील कोपाकुलापाडू गावात घडलेल्या या घटनेनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. दरम्यान ही बातमी पसरता ज्या ठिकाणी दागिना सापडल्याचं सांगितलं जात आहे ती जागा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक येऊ लागले. या घटनेमुळे वारंगलच्या ऐतिहासिक वारशाचीही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पुरी ओरगल्लू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात काकतीय राजवंशाची राजधानी होती. त्या काळात इथं मोठ्या प्रमाणावर संपत्ती, सोनं, नाणं, हिरे आणि मौल्यवान दागिने असल्याचे अनेक ऐतिहासिक उल्लेख आढळतात. त्यामुळे या घटनेमुळे त्या इतिहासाची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे.